नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। काल जे काही शिक्षण मंत्र्यांनी बोललेलं वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? मला काय कुठल्या इलेक्शन मध्ये जायचं नाही, मी एक चांगला सर्वसाधारण व्यक्ती आहे। दुसरी गोष्ट, अभियोग्यताधारकाच्या बाबतीत मनामध्ये जे काही तळागाळातील विद्यार्थी असतात त्यांच्या मनामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक गैरसमज जातो। जाहीर निषेध, अमक ठमक काय काय आहे, तो मुद्दा काय आहे, महत्वाचं काय आहे हे तुम्ही ठरवायचे मित्रांनो। तुम्ही सुशिक्षित आहात, प्रत्येकाला व्यवस्थित ज्ञान आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, काल शिक्षक मंत्री, माननीय म्हणू शकत नाही आपण, प्रतिनिधी आहेत ते, शिक्षक मंत्र्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की पोलीस भरतीप्रमाणे शिक्षकांची भरती एकाच दिवशी होणार। आता या निर्णयाचं स्वागत करायचं की निषेध करायचं हे आपण ठरवायचं। पण प्रत्येक गोष्टीचा निषेध पण करून चालत नाही आणि प्रत्येक गोष्टीचं स्वागत पण करून चालत नाही। प्रत्येकाचं एक पर्सनल मत आहे, प्रत्येकाची एक पर्सनल चॉईस आहे। शिक्षक भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, भरती करत असताना सर्वात प्रथम परीक्षा होते, बरोबर? परीक्षा होते। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे त्यांना पवित्र पोर्टलला नोंदणी करून घेतलं जातं। त्यानंतर पसंतीक्रम मिळवले जातात। पसंतीक्रम आल्यानंतर एखादा शिक्षक किंवा एखादा अभियोग्यताधारक, ज्या व्यक्तीला समजा रत्नागिरीला जायचंच नाही, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जायचंच नाही, त्याला जर तिथली शाळा आली किंवा त्याचं सिलेक्शन इथे नियुक्ती झाली, त्याला जायचं नाही, आणि आपल्यात असे कॅन्डिडेट आहेत मित्रांनो, म्हणजे नियुक्ती पत्र भेटून सुद्धा जॉईनिंग न करणारे, म्हणजे नोकरी करायची तर माझ्या जिल्ह्यात करायची, असे वक्तव्य करणारे लोक आहेत। मग प्रिफरन्स कशाला दिलात? पहिला मुद्दा, प्रिफरन्स दिल्यामुळे दुसऱ्या अभियोग्यताधारकाचं नुकसान झालं। दुसरा मुद्दा, त्या शाळेचं काही महिन्यासाठी नुकसान झालं। तिसरा मुद्दा, तिथं जर रिक्त पद भरून घेतले नाही। चौथा मुद्दा, अतिशय महत्वाचा मुद्दा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तळागाळातील विद्यार्थ्यांना रिक्त जागेमुळे शिक्षण मिळत नाही। काय झालं? एका व्यक्तीने चूक केली। काय? पवित्र पोर्टलला नोंदणी करत असताना त्याने प्रिफरन्स देताना ज्या जिल्ह्यात जायचंच नाही, ज्या गावला जायचं नाही, ती वाट निवडली। रिक्त पदे आहेत मित्रांनो। तसंच या शिक्षक भरतीमध्ये साधारण 20% पद रिक्त राहत आहेत। 21,000 पैकी 20% म्हणजे भरपूर झाले बरं का। 3-4 हजार पद रिक्त राहत आहेत। तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल। सर मला शक्यच नाही जाणं, अभियोग्यताधारकाचं म्हणणं आहे, माझं सिलेक्शन झालं तर माझ्या आजूबाजूच्या जिल्ह्यात व्हावं। मग तू आजूबाजूच्या जिल्ह्यातले प्रिफरन्स आधी आणि सर्वात प्रथम निवडणं गरजेचं आहे। मग तिथं कॅल्क्युलेशन होतं, तिथं नॉर्मलायझेशन होतं, आणि बरोबर नॉर्मलायझेशन नुसार तुला तो जिल्हा मिळत असतो। तसंच झालेलं आहे, आणि शिक्षण मंत्र्याने हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता या पोलीस भरतीची प्रक्रिया कशी असते ते थोडक्यात जाणून घ्या। आता मी काही जिल्हे लिहितो मित्रांनो। सिंधुदुर्ग, पहिला त्यांचाच घेऊ, सिंधू, त्यानंतर घेऊ रत्नागिरी, त्यानंतर घेऊ लातूर, त्यानंतर घेऊ उस्मानाबाद, धाराशिव म्हणून, धाराशिव। हो, या पोलीस भरती सारखी भरती प्रक्रिया झाली तरी विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही। कसं ते सांगतो। लातूरमध्ये 4 जागा आल्यात, रत्नागिरीमध्ये 50 जागा आल्या, सिंधुदुर्गमध्ये 80 जागा आल्या, धाराशिव मध्ये 50 जागा आल्या। आता एक इथे होणं गरजेचं नाही। त्यांचं वक्तव्याचा कोणता मोड होता ते महत्वाचं आहे, की बाबा सिंधुदुर्गच्या लोकांना सिंधुदुर्गातल्याच लोकांनी फॉर्म भरावा, असं जर मोड असेल एकदम चूक आहे, जाहीर निषेध त्या गोष्टीचा। लातूरचा पोरगा सिंधुदुर्गला जाऊ शकतो, त्याला इच्छा आहे बाबा सिंधुदुर्गला चांगल्या जागा आहेत, लातूरला आमच्या 4च जागा आहेत, मी सिंधुदुर्गामध्ये फॉर्म भरू शकतो, या निर्णयाचं स्वागत असेल, बरोबर? हा जर मुद्दा, हे जर रिदम त्यांच्या वक्तव्यातून असेल तर त्याचं स्वागतच असावं, असं माझं पर्सनल मत आहे। ज्यांना विरोध करायचं त्यांनी बिनधास्तपणे करावं।
पण विद्यार्थी मित्रांनो, माझे एक वक्तव्य आहे, जसं की बाबा रत्नागिरी जिल्ह्यात प्रिफरन्स देऊन एखाद्या अभियोग्यताधारक जात नाही, त्यावेळेस आपल्याच एखाद्या अभियोग्यताधारकाचं नुकसान होतं. मग त्यांचा मोड कसा होता की बाबा ज्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवर स्थानिक लोकांनाच भरलं जावं, असा जर त्यांचा मूड असेल किंवा ते वक्तव्य असेल, त्याचा मी कम्प्लिटली जाहीर निषेध करतो. तसं होऊ शकतच नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाऊन आपला अर्ज सादर करू शकतो आणि त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला त्या जिल्ह्यामध्ये नोकरी करता येते. ग्रह म्हणजे इथे विद्यार्थ्यांनी, बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये वेगळा अर्थ जर काढला असेल तर तो साप चुकीचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहे तिकडे लोक जातील. पण अगोदर शिक्षण मंत्र्यांनी जसं पोलीस भरती 1.5 वर्षाला होते साधारण, तसं 1.5 वर्षाला आमची सुद्धा भरती घ्यावं. याच्यावर रिक्त जागा एकही ठेवू नये, कारण महाराष्ट्राचा शिक्षणाचा दर्जा खालावत चाललेला आहे. भरती प्रक्रिया करत असताना जर तुम्ही पोलीस भरतीचे सर्व नियम पाळून जर करत असाल तर आम्ही त्याचं स्वागत करायला मला तर कुठली हरकत वाटत नाही. ज्यांना विरोध करायचे त्यांनी त्यांचं मत मला कमेंट मध्ये सांगा, काही अडचण नाही. पण दुसरा मुद्दा असा आहे, विरोध करायचा म्हणून करायचा नाही, जाहीर निषेध म्हणून करायचा नाही म्हणून करायचं. त्यातले मुद्दे काय महत्वाचे आहेत, कोणत्या मुद्द्यावर काम करणं गरजेचं आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया एकदम सविस्तर आहे मित्रांनो. म्हणजे ज्या जिल्ह्यात आपल्याला आवडता जिल्हा आहे, मला मुंबई आवडतं, मी मुंबईमध्ये जाणार, जागा जास्त आहेत म्हणून मुंबईला जाणार, तिथे मला जॉब करण्याची इच्छा आहे म्हणून मी मुंबईला जाणार. तसंच त्यांनी जर वक्तव्य केलेलं असेल तर काही अडचण नाही. फक्त रिक्त जागा ठेवू नका आमच्या, कारण आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला येत्या काळामध्ये जे काही तुमच्याकडून आशा आहे, तुमच्याकडून जे काही स्वप्न साकार करण्याची आशा आहे, ते स्वप्न साकार करता येतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही कसा घेता हे तुमच्यावर डिपेंड करतं. पण बघा, वक्तव्य काय आहे, पोलीस भरतीप्रमाणे शिक्षकांची ही भरती सर्व जिल्ह्यामध्ये एका दिवशी करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. आपल्या जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरी मिळावी यासाठी हा निर्णय असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. आमच्या जिल्ह्यात आम्हाला नोकरी मिळत नाही, दूरच्या जिल्ह्यात नोकरीसाठी जावे लागते. अरे बा, आपली जर इच्छा असेल, मला रत्नागिरी खूप आवडतं, मी रत्नागिरीमध्ये फॉर्म भरू शकतो, मी लातूरचा असून रत्नागिरीमध्ये फॉर्म भरू शकत असेल तर हा निर्णय स्वागतार्थ आहे मित्रांनो, कुठलीही अडचण नाही. जर लातूरचा व्यक्ती लातूरमध्ये जॉब करायचं जर असेल तर याचा जाहीर निषेध करावाच लागेल, याच्यासाठी पावलं उचलावेच लागतील. असं जर मुद्दा असेल तर आता हे प्रॉपरली GR तर आलं नाही, वक्तव्य बोलून जातात, ते काय रोजच बोलतात. शिक्षण मंत्री काय काय बोलते तुम्हाला माहितीच आहे. कृषी विद्यापीठाबाबतीत तुम्हाला माहितीच आहे काय काय घडलेलं होतं, पण त्यांना पण पूर्ण माहिती नसते. पण कोणीतरी बोललेलं असतं पोलीस भरतीप्रमाणे शिक्षक भरती व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण करून घेऊ, असं जेव्हा ते वक्तव्य करत असतात तेव्हा एखाद्या व्यक्तीने जर त्यांना तसा सल्ला दिला असेल तर ते बोलून गेले असतील. असं घडणं सुद्धा अशक्य आहे, कारण कसं आहे, शासनाचा GR मध्ये नमूद करणं सुद्धा गरजेचं आहे की बाबा त्या व्यक्तीला त्या जिल्ह्यात जर जॉब ठरवला तर असं कसं शक्य होणार आहे. त्यांच्या जिल्ह्यात आमच्या लातूर सारख्या, धाराशिव सारख्या, नांदेड सारख्या, त्यानंतर इकडे यवतमाळ सारख्या लोकांनी काय करायचं म्हणून, त्या DED करणाऱ्या लोकांना जर जागाच आल्या नाही भविष्यामध्ये, बदलीमुळे तिकडल्या सगळ्या शाळा भरलेल्या आहेत, बरोबर. बदली प्रक्रिया तिकडे जरा मस्त आहे बाबा, लातूर पॅटर्न आहे, शिक्षण व्यवस्थित होतं, मुलाबाळाचं भविष्य व्यवस्थित होतं म्हणून सगळे लोक तिकडे गर्दी केलीत. रत्नागिरी सारख्या, सिंधुदुर्ग सारख्या, त्यानंतर नंदुरबार सारख्या, तिकडे भंडारा गोंदिया सारख्या जिल्ह्यामध्ये जॉब करायला कोण उत्सुक असणार आहे, मग लक्षात घ्या ना. मग त्या सर्व गोष्टीचा विचार केला. महाराष्ट्रातील जेवढे 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्याची सुरुवातीला जाहिरात काढा, कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत ते विद्यार्थ्याला कळू द्या, त्या विद्यार्थ्यांना कुठं जायचंय तिथे जाऊ द्या. फक्त एवढंच करू नका साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्थानिक पातळीवर स्थानिक जिल्ह्यातीलच लोक घेण्यात यावे. हे वक्तव्य अगदी चुकीचं आहे, याचा जाहीर निषेध असेल. आणि या वक्तव्यावर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय मत मांडायचे ती मला कमेंट मध्ये सांगू शकता. पण माझ्या दृष्टीने विद्यार्थी मित्रांनो त्यांचा रोख हा असा असेल, आता बघा 4 जिल्हे निवडले, यातला जिल्हा मला सिंधुदुर्ग चांगला वाटला. मी लातूरचा असून सुद्धा सिंधुदुर्ग मध्ये जर फॉर्म भरू शकत असेल तर त्या बाबतीत कुठलीही अडचण नाही. फक्त आम्हाला काय करा, पोलीस भरती 1.5 वर्षांनी होते तर 1.5 वर्षांनी आम्हाला सरळ प्रत्येक 1.5 वर्षाला भरती काढलं तरी काय हरकत नाही. तुम्ही म्हणताय ना 3 महिन्याला काढू आम्ही,
प्रत्येक 1.5 वर्षाला भरती काढली तरीही काही हरकत नाही. आणि लवकर ही जी काही भरती रोखलेली आहे त्या भरतीची प्रक्रिया लवकर आटपून घ्या, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. सर्वात महत्वाचं, अभियोग्यताधारकापेक्षा विद्यार्थ्यांचं नुकसान. या दृष्टीने जर विचार केला तर आगामी काळामध्ये शिक्षक कमी पडणार नाहीत आणि शिक्षक कमी नसल्यामुळे आपल्या महाराष्ट्राची गुणवत्ता सुधारायला कुठलीच अडचण नाही. आपले केसरकर साहेब असं सांगतात की बाबा 30,000ची भरती आम्ही केलो. अरे बाबा 21,000ची भरती केली हो, 30,000 कुठले आणले, कुठून बाकीचे 8,000 कुठून आणले? नाही, ते वक्तव्य तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की बाबा 21,000 एवढी भरती झालेली आहे, हे प्रशासनाने दाखवून दिलं पाहिजे जे की बाबा एवढीच भरती झालेली आहे. म्हणजे सरळ सरळ लोकांना दिसतं की 21,000 पदाची भरती, समथिंग 21,000 प्लस पदाची भरती. 30,000 कुठून आणताय? 30,000 म्हणजे शिक्षण विभागामध्ये सुद्धा भरलेले नाही 30,000 पदे. मग लक्षात घ्या, हे जे काही वक्तव्य असतात ते असंच बोलून जातात ते, आणि ते विद्यार्थ्याच्या मनावर रोखले जातात किंवा विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो. कारण विद्यार्थी काय झालंय, बरेच दिवसापासून डोळे लावून बसलेली शिक्षक भरतीची वाट पाहत बसलेला असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टी जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही. आणि जेव्हा GR येईल, GR मध्ये काही त्रुटी असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतल्याशिवाय थांबायचं नाही. हे 2 मुद्दे आपल्याला खूप महत्वाचे ठरत असतात. मग या निर्णयाचं स्वागत कराल की विरोध कराल? बाबा हा जर निर्णय असेल, माझं मत आहे, प्रत्येक जिल्ह्यामधल्या जागा सोडा, आम्हाला ज्या जिल्ह्यात जायची त्या जिल्ह्यात आम्ही जाऊ. पहिला मुद्दा, जसं पोलीस भरती होती त्याप्रमाणे, तुम्हाला पोलीस भरतीची प्रक्रिया माहितच असेल. आणि दुसरा मुद्दा असा आहे, दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही जर म्हटलात बाबा रत्नागिरी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागा आहेत त्याच जिल्ह्यातल्या लोकांनी फॉर्म भरायचा, त्याचा जाहीर निषेध असेल, अभियोगिताधारक त्याला कधीही मान्य करणार नाही. आणि कोणती ऍक्शन घ्यायला तयार होऊ आम्ही, तर त्याबद्दल निषेधच असेल. मित्रांनो, मुद्दा समजून घ्या. आणि माझा नंबर तर सगळीकडेच फिरलेला आहे. कृपया करून कमेंटमध्ये आपलं उत्तर नोंदवावं आणि आपलं वक्तव्य काय आहे, वक्तव्याचा रोग काय आहे याच्यावर जरा थोडासा अभ्यास करून त्याचा निषेध करायचा की सपोर्ट करायचा, GR येऊपर्यंत थांबायचं की GR कॅन्सल करण्यासाठी लढाई द्यायची, असे बरेच मुद्दे आहेत मित्रांनो. आणि येत्या काळामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत याच्यावर आपल्या सर्व संघटना काम करतायत, त्यांचं पण स्वागत असावं. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अशीच माहिती मिळवत राहण्यासाठी, आणि आपण कोणत्याच बाजूने नाही मित्रांनो, लक्ष द्या. एखाद्याला सपोर्ट करणे किंवा आपल्याला भविष्यात निवडणूक लढवायची नाही, कुठल्या गोष्टीचा अध्यक्ष सुद्धा व्हायचं नाही. आपल्याला फक्त अभियोग्यताधारकापर्यंत योग्य माहिती पुरवणे, आपला हा एक उद्देश असतो. आणि अभियोग्यताधारकाला जर कुठली अडचण असेल त्याची सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने, त्याला माहिती पुरवण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली असतात. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.